माझ्या बापाचा पैसा मला भीक म्हणून देणार आहेस तू? अविनाश काय समजतेस मला तू? अविनाश काय समज? अविनाश सोड. अविनाश पाटकर आहे मी, पाटकर. अविनाश शांत. तुझी लायकी माहिती का तुला? लायकी ते पाय पुसणं ना, ती लायकी आहे तुझी तेवढीच. खरंच तुमच्या नजरेत ही किंमत आहे माझी? एक बायको म्हणून ही लायकी आहे माझी? बायको जी लायकी सांगेन मी तुला. तू खरंच तुझी लायकी काय? अभि कळा दाबून मारून टाकायची लायकी. चोर अविनाश शांत हो. तू बस बघू खाली. शांत. ओ तुम्ही का पडताय त्या दोघांच्या मध्ये? तू जरा शांत बस. कुरिअर बघते मी. मिसेस अनुप्रिया पाटकर, द्या माझ्याकडे. अहो आबांनी जर ती अट घातली नसती ना, तर आत्ता मी सगळं तुमच्या नावावर केलं असतं. मला पैशाचा लोभ नाही. म्हणजे आम्हाला आहे? आई बघितलं का, ही आपल्याला लोभी बोलतेय. आई आई नाही, सत्ता हातात आल्यावर तोंड चालू झालं हिचं. काय ग काय? पार्सल, तेही अनुवहिनीच्या नावावर. घ्या. नाही म्हणजे पैसे अजून हातात आले नाहीत तर हिची उधळपट्टी झाली सुरू. बघ उघड. आई साडी आहे. पैठणी. बघू बघू बघू. आई एक मिनिट, चिठ्ठी पण आहे का? हा, अभिनंदन. रेडिओ सखीवर प्रसारित होणाऱ्या गप्पा गृहिणींची च्या जॅकपॉट फेरीत तुम्ही अचूक उत्तर देऊन ही पैठणी जिंकली आहे. रेडिओ सखी ऐकत राहा आणि अशीच छान छान बक्षिसं जिंकत राहा. हे रंग चांगला आहे ग, माझ्याकडे असा नव्हता. ही पैठणी मीच ठेवते. आई, घरात एक तरुण मुलगी आहे हे विसरलीयस का तू? आता तू ह्या वयात पैठणी नेसून मिरवणार आहेस? ते काही नाही, ही साडी मला हवी आहे. तसंही माझ्या कलिगचं लग्न आहे, मी तिकडे नेसीन. काय संबंध आहे का तुमच्या दोघींचा? ही साडी अनुला तिच्या बुद्धीच्या जोरावर मिळालेली आहे. हा, बुद्धीच्या जोरावर. दिवसभर कान चिकटलेले असतात त्या रेडिओला. असल्या स्पर्धा जिंकायला अक्कल नाही लागत. पण हिला अक्कल आहे की नाही माहित नाही, पण फुकटच्या गोष्टी स्वतःच्या पदरात कशा पाडायच्या ना हे व्यवस्थित जमतं हिला. आणि आई, त्या बाबतीत हिचं नशीब जोरावर आहे. कोण विचारतंय तुम्हाला तुमची मतं? हा, आपल्या घरात अनु सगळ्यात जास्त हुशार, संयमी आणि सगळ्यांचा विचार करणारी आहे. आणि हे आबांनी सुद्धा ओळखलं होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या कष्टाची कमाई तिच्याकडे सोपवली आहे.
अरे अभि दादा, अरे अभि अविनाश, अविनाश, काय वेळ आहेस का? काय करतोस तू हे? आबांच्या निर्णयाचा राग तू साडीवर काढलास. या बाईला मिळालेलं फुकटातलं मी हिला पचवून देणारच नाहीये. उलट माझे जे पैसे तुझ्याकडे आहेत ना, ते तुझ्या घशात हात घालून नाही काढले ना, तर नाव अविनाश सांगणार नाही. काय मुलगा आहे, एवढी भारी साडी पेटवली त्यानं. मी तरी नेसले असते ना. डोक्यात राग घालून द्यायची सवयच आहे तिला. अगं तुझं काय सांगतेस? मी नसते का माझ्या कलिकच्या लग्नाला नेसली? पैसे वाचले असते माझे. कोणालाही राग येईल ना, असंच घडलंय आई. हिला नसता शहाणपणा करायची काय गरज होती पण? ए उगा सुद्धा रडायची नाटकं करू नकोस आहे. मनात ना आनंदाच्या उकळ्या फुटत असणार हिला. एवढी करोडोची प्रॉपर्टी आबाने हिच्या नावी केली. सांभाळायची तरी लायकी आहे का तुझी? बस बस झालं सीमा. काय वाटेल ते बोलू नकोस. ती बिचारी ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोलाल. आणि तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल ना तुमच्यावर अन्याय झालाय, तर कोर्टात जा, तिथे न्याय मागा. पण अनुला त्रास देऊ नका. अनुप, तू काळजी करू नकोस. आबांनी जो काही निर्णय घेतलाय ना, त्यात तुझी काही चूक नाहीये. तू गिल्टी अजिबात वाटून घेऊ नकोस. तू आराम कर जा. तुझं काय रे नेहमी नेहमी? तिला काही बोलायला गेलो की तू आमच्याशीच भांडतोस. मग काय तुमच्या टीम मध्ये येऊ का? तुम्ही सगळे मिळून जो तिचा छळ करताय ते पुरेसं नाहीये. तिची लायकीच ती आहे. सीमा बोलते ना ते बरोबर आहे. आई, जरा देवाला घाबर. काय आहे, ह्या सगळ्याचा हिशोब द्यावा लागतो. आणि पहिल्यासारखं नाही आता पुढच्या जन्मात वगैरे. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला याच जन्मात भोगावी लागतात, लक्षात ठेव. माझी दोन्ही पोरं दोन टोकाची आहेत. आणि दोन्ही सुनाई. तुम्हाला काय करायचं इथे करा. माझा फुकटचा हाफ डे लागला. मी जाते ऑफिसला. रेवती गप्प बसली, पण मी शांत बसणार नाही. आयुष्यभर नवऱ्याची कस्ता काढली मी, आणि सगळी इस्टेट हिच्याकडच्या. मी तिला सुखानं जगू देणार नाही. मुळात ती जगायलाच नको, कारण ती मेल्याशिवाय आमच्या हाती काहीच लागणार नाही.
तुम्ही बाईकवरती होतात बहुतेक. भालेरावचा फोन आला होता. तुम्ही फोन उचलत नाही म्हणून तो खूप चिडलाय. कुठल्या तोंडाने उचलू रे फोन? नाही दिलेत मी पैसे. तुमच्या वडिलांचा बिल वाचणार होतात ना आज. मला वाटलं तुम्ही गुड न्यूज घेऊन याल. माझ्या वडिलांचं विल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विनोद निघाला. काय आहे, माझ्या वडिलांनी सगळं नातवंडांच्या नावावर केलंय ना. म्हणजे तुमच्याच मुलांच्या ना. अरे पण त्याचे सगळे अधिकार माझ्या बायकोच्या हातात दिलेत. मी काही करू शकत नाही आता त्या प्रॉपर्टीचं. मला वाटलं होतं की ती प्रॉपर्टी विकून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण नाही, आता तेही नाहीये. अहो साहेब, एवढं काय टेन्शन घेताय? तुम्हीच म्हणता ना की वहिनी तुमच्या नजरेच्या धाकात आहेत म्हणून. मग तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे सह्या घ्या. काय एवढा विचार करता? नाही, एवढं सोपं नाही आता. एक तर त्या प्रॉपर्टीजवर केस चालू आहे. तरी मी विचार केला होता, म्हटलं चल ना, माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी येईल ना त्याची काहीतरी मांडवली करेन, काहीतरी करून त्या भालेरावचे पैसे देऊन टाकेन. आता सगळ्या अशा मावळल्या. साहेब, त्या भालेरावचं काय करायचं? मला नाही माहिती. आधीच भिका मागून त्याच्याकडून मुदत वाढवून घेतली होती. आता जर वेळेत पैसे नाही दिले ना मी, तर जीव घ्यायलाही कमी करणार नाही. आता फक्त जीव घ्यायचा बाकी ठेवलाय बाबांनी. कोणी आपल्या बायकोशी इतका दुष्टपणे कसं वागू शकतं? अविनाशचा राग मी समजू शकते पिहू. त्यांना खूप अपेक्षा होती ग. आबांनी जर सगळं त्यांच्या नावावर केलं असतं ना, तर तुझ्या बाबांच्या डोक्यावरचं कर्ज कमी झालं असतं. म्हणून तुझी पैठणी जाळली. त्या दिवशी तुझा रेडिओ फोडला. दिस इज नॉट फेअर. जाऊ दे ना पिहू. आई, का जाऊ दे? आई, मला माहितीये तुला पैठणी साडीची खूप हौस आहे. त्यात मुख्य म्हणजे तुलाही बक्षीस मिळाली होती. तू नेहमी रेडिओवरच्या प्रश्नांची उत्तर देतेस. तुला पहिल्यांदा त्याचं बक्षीस मिळालं. आई, तुझ्या इमोशन्सना काहीच व्हॅल्यू नाहीये. आजोबांनी सगळं तुला दिलं ना, म्हणून पोटात दुखतंय सगळ्यांच्या. पिहू, तू असं बोलू नकोस. असंच बोलणार. ते आपल्याशी कसेही वागले तरी चालतं, पण आपण बोलायचं सुद्धा नाही. आई, ते काही नाही. तुला आता चांगला चान्स मिळालाय. कसला चान्स? आता सगळा अधिकार तुझ्या हातात आहे ना. तू पण कॉन्फिडेंटली वाग आणि कोणाचं चुकीचं वागणं सहन करू नकोस. आपल्या माणसांशी मी असं नाही वागू शकत. आणि अवी तर माझे सर्व आहेत. प्रेम केलंय मी त्यांच्यावर. आणि त्या प्रेमाच्या बदल्यात तुला काय मिळतं? इन्सल्ट, शिक्षा की घाणेरडं बोलणं? पिहू, अविनाश आधी असे नव्हते. त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. माझे सगळे हौस, माझे सगळे लाड पुरवायचे ते. तुम्हा मुलांचे किती लाड करायचे. पण मग जबाबदारीमुळे ना त्यांचं वागणं जरा बदलत गेलं. मला समजायला लागलं तेव्हापासून मी बाबांना तुझ्यावर ओरडतानाच बघितलंय. जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला माणूस आपला राग कुठेतरी काढणार पिहू. मग तो राग आपल्या माणसांवरच निघतो. मी त्यांची आपली आहे ना. पिहू, तुझ्या बाबांना बिझनेस वाढवायचा आहे आणि तो वाढवताना त्यांचा डोक्याचा तापही वाढतो. पिहू, सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आई, इतकं सगळं झालं तरी तू त्यांचाच विचार करतेस? बायको आहे मी त्यांची, हक्काची बायको. त्यांचाच विचार करणार ना मी. मला तर प्रेम निभावंच लागेल. आणि बाबांचं काय? तेही बदलतील एक दिवस.
तेही तसेच पहिल्यासारखे चांगले वागतील माझ्याशी. तुला माहिती पिहू, मी देवीला रोज प्रार्थना करते की देवी माझ्या घरी सगळं चांगलं होते, सुख शांती नांदू दे, ह्यांचं डोक्यावरचं कर्ज कमी होऊ दे, त्यांचा बिझनेस वाढू दे, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागू देत, रेवतीताईंचं चांगल्या घरी लग्न होऊ देत, त्यांना चांगलं सासर मिळू देत, आईंची तब्येत चांगली राहू देत आणि माझी खात्री आहे की सगळं चांगलं होणार. आई तू सगळ्यांचा चांगल्याचा विचार करतेस, सगळ्यांसाठी प्रार्थना करतेस, पण ते तुझ्याशी स्वार्थीपणाने वागतात. माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. ती आरजे मधुश्री आहे ना, ती नेहमी म्हणते अपेक्षा ही सगळ्या दुःखाचं मूळ असतं. त्याच ठेवू नका, दुःख तुमच्या आसपासही फिरकणार नाही. अशा काय मोठ्या अपेक्षा आहेत ग माझ्या? तूच सांग. एकदम बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत माझे की एखादा हँडसम मुलगा हवा, तो श्रीमंत हवा, त्याच्याकडे कार हवे, एखादा दुसरा बंगलो, एखादा सेकंड फ्लॅट, बस दॅट्स इट. हे बेसिक आहे. ऑफकोर्स. दादा 2 वडा. अँड आय नो की हे कॉम्बिनेशन आहे म्हटल्यावर एखादा ऍक्टर किंवा मग क्रिकेटर बघायला पाहिजे, पण तुला मी खरं सांगू का, आजकालच्या महागाईच्या दुनियेत ना सर्व्हाइव्ह करायचं म्हटलं की हे एवढं हवंच. पण तुझ्या आईच्या वधूवर सूचक मंडळाकडे अशी स्थळं मिळणं कठीण आहे यार. हो ना ग, तेच तर होतंय, म्हणून तर मी चिडते तिच्यावर. पण तुला मी सांगू का, तिला ना ते इकडे असं का आल्यावर ना ते बेसिक असतं ना, म्हणजे जुन्या काळातल्या गोष्टी, तसं सगळं तिला करायला हवंय. आणि माझ्यात अशी काय कमी आहे ग की ती कुठलाही मुलगा घेऊन येईल, मी त्याला हो म्हणेन आणि लग्न करेन? सिरियसली. हे बाई, असं काही नाही करायचंय किंवा तुला जे करायचंय ते कर, पण वेळ बघ, उशीर नको लाव. अनुवहिनी पण असंच म्हणते ग, पण मी तुला खरं सांगू काय, मला अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. हे रेहू, तू ना एक काम कर, एका डेटिंग साईट वरती ना तू तुझी प्रोफाईल अपलोड कर, मग बघ कसा फटाफट रिस्पॉन्स मिळेल. खरंच ग, हे सुद्धा ट्राय करायला हवं. फक्त अनुवहिनीपासून थोडं जपून राहायला हवं. तिचा काय संबंध? अगं काय संबंध म्हणजे काय, तर अनुवहिनी आहे ना, तिचं घरात इतकं बारीक लक्ष असतं. तशी ती फार मला आवडत नाही, पण खूप करते ग ती घरासाठी. तिला बघितलं ना तेव्हाच मी ठरवलं होतं की माझं लग्न झाल्यावर मला अनुप्रिया बनायचं नाहीये, सगळ्यांना मी मुठीत ठेवणार. एवढे नवस बोलते, पाच तापास करते, देवपूजा करते, पण हिचं काही लग्न ठरत नाही ग बाई. अनु, उपासावरून बरी आठवण झाली. उद्या एकादशी आहे, माझा उपास असतो, विसरू नकोस हं. हो लक्षात आहे. नुसतं लक्षात असून उपयोग नाही, कृतीत आण. रात्री साबुदाणा भिजत घाल, सकाळी नाश्त्याला खिचडीच कर, दुपारी भगर आणि शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी कर आणि राजगिरीच्या पुऱ्या कर, रताळ्याचा किस कर आणि गोडासाठी बघ तू राजगिरीचाच शिरा कर ना. ए आई, ती म्हण कुठली ग? एकादशी आणि एकपट, एकादशी आणि दुप्पट खाशी, बरोबर. नाही नाही आई, मला तुम्हाला बोलायचं नव्हतं. पिऊ ना, पिऊला म्हण सांगत होते मी. आई कार्टे, आजीची चेष्टा करतेस? आजीची चेष्टा करतेस? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. एवढंसं पुरेल तुला? हो ग, आता वयामानाप्रमाणे ना मला जास्त काही जातच नाही, ऍसिडिटी होते, तेवढं सगळं पुरेल मला. हो ना आई, आणि एवढं खाल्ल्यावर कॅलरीज पण वाढणार ना, आणि आपल्याकडे सगळं कसं तुपात बनतं ना आई, नाही मग कॅलरीज वाढणारच. वाढू देत. मी माझ्या मुलाचं खाते अवीचं, कुणाच्या बापाचं खात नाही. कॅलरीज वाढतात म्हणे, मला सांगते आली मोठी सांगायला. आजी, आजोबा काय म्हणायचे ग? उपास केल्याने चित्त शांत होतं,
पण असं खाल्लंस तर बाकी काही नाही, पण पित्त नक्की वाढेल. कसलं चित्त शांत होते. एकही गोष्ट धड मनासारखी होत नाही. ना केसचा निकाल लागत ना रेवतीचं लग्न ठरत. हे सगळं तुझ्या या आईमुळे घडतंय. केसचा निकाल आणि आत्याचं लग्न, त्याच्यात आईचा काय संबंध? माझ्या हक्काच्या पैशासाठी हिच्या पुढे हात पसरायची पाळी आली ना माझ्यावर. अवीनं जर हिच्यावर लग्न केलं नसतं ना तर आज अवी कुठल्या कुठे गेला असता. ही घरात आली आणि घरातलं सुख शांती पैसा सगळंच गेलं माझ्या हातून. आजी तू ना एक कार्टे आईची बाजू घेऊन माझ्याशी मांडतेस. तुझी आई आहेच अवलक्षणी. सीमा म्हणते ना ते बरोबर आहे. नुसतं म्हणायला बड्या घरची मुलगी आहे, आम्हाला काय उपयोग त्याचा. हॅलो, कुठे आहात तुम्ही? कोण? शांता मावशी, हा बोला. अजूनही बरं नाहीये का त्यांना? बरं बरं, तुम्ही काळजी करू नका. आणि ऐका, काही लागलं तर कळवा, म्हणजे पैशांची. हां हां. काय गाणू, कोणाचा फोन होता? अरे दादा, शांता मावशीचा फोन आला होता. त्यांच्या नवऱ्याला बरं नाहीये, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हे सांगायला फोन केला त्यांनी. अच्छा, हा. अविनाश आलाय ना घरी? नाही आलेत अजून. सकाळी रागाच्या भरात निघून गेले. डबा पण घेतला नाही दादा. काही खाल्लं असेल नाही, काही माहित नाही. अरे तू काळजी करू नकोस, येईल तो. दादा 10 वाजलेत. मला आता काळजी वाटते त्यांची. फोन केला, फोन पण उचलत नाहीये. थांब, मी करून बघतो. उचलत नाहीये. हो, तुम्ही इथे काय टाइमपास करताय? थांब थांब. उद्या ऑफिसला नाही जायचं? हो, थांब जरा एक मिनिट. नाही नाही, चला चला. उचलत नाहीये फोन. चला हो. हवी, अविनाश, अवी काय आहे? किती उशीर, कधीची वाट बघते मी. माझा फोन पण उचलत नव्हता तुम्ही. मला केवढी काळजी वाटत होती. हो, दारू पिऊन आलाय?